हिवाळा सुरू झाला आहे. मस्त थंडी पडायला लागली आहे आणि अशा थंडीमध्ये वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, गरमागरम कळण्याची भाकर खावीशी वाटणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला आढळणार नाही. त्याला अपवाद मी देखील कशी असणार बरं? तर मी आज बेत केला आहे वांग्याचं भरीत बनवण्याचा, खानदेशी स्टाईलचं. कारण की माझं जे माहेर आहे ते खानदेशातलं आहे, जळगावचं. तर चला मग आपण आज बघूया की खानदेशी स्टाईल वांग्याचं भरीत कशा पद्धतीने बनवायचं असतं. त्यासाठी आपल्याला अशी मोठी मोठी हिरवीगार अशी ही वांगी घ्यावी लागतात. आपण सुरुवातीला आता अगोदर मिरच्या भाजून घेणार आहोत. यात तुम्ही जाड मिरच्याही घेऊ शकतात, बारीकही घेऊ शकतात. आणि वांग्याची जी देठं आहे ती आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत. मिरच्या आपण तव्यावरही भाजू शकतो. मी इकडे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतल्या आहेत. त्यानंतर आता वांग्यांना आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला ही जी वांगी आहेत ती गॅसवर कमी फ्लेमवर, फ्लेम मोठी नाही ठेवायची आहे, कमी फ्लेमवर ही वांगी आपल्याला छान अशी सगळीकडून भाजून घ्यायची आहेत. वांगी भाजून होत आहेत तोपर्यंत आपण दुसरे जे सामान आहे त्याची तयारी करून घेऊयात. तर आता आपल्याला वांग्याचं भरीत करण्यासाठी कांद्याची पात देखील लागणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला कांद्याची पात घेऊन यायची आहे आणि ती अशी स्वच्छ आपल्याला साफ करून घ्यायची आहे. साफ केल्यानंतर आपल्याला ती कांद्याची पात बारीक अशी चिरून घ्यायची आहे. इकडे आपलं वांगं एका साईडने भाजलं गेलं आहे तर त्याला आपण पलटून घेऊयात. आता ह्या पद्धतीने कांद्याची पात ही बारीक कापून झालेली आहे. तर ही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. हे बघा, हे वांगं जे आहे ते सगळीकडून असं आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर एक एक करून सगळी वांगे आपल्याला गॅसवर अशा पद्धतीने ही भाजून घ्यायची आहेत. भाजून झाल्यानंतर यांना थंड व्हायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया. तर ठेचा बनवण्यासाठी आपल्याला इथं मिरच्या घ्यायच्या आहेत आणि लसूण घ्यायचं आहे. हे लसूण हा जास्त घ्यायचा आहे थोडा. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. इकडे आपली वांगी भाजून झाली आणि ती थंड पण झाली आहेत. तर वांगी काढण्यासाठी ते जे वरचं जे काळपट साल असतं ते आपल्याला हाताच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत. जर ते आपले हात काढताना काळे होत असतील तर आपल्याला बाजूला डिशमध्ये थोडंसं पाणी घेऊन ठेवायचं आहे आणि मग आपले हात काळे झाले तर आपण त्या पाण्यामध्ये हात बुडून स्वच्छ करू शकतो, जेणेकरून आपल्या भरताला काळा कलर नाही लागणार. तर हळूहळू असे सगळं वांग्याचं साल आपल्याला हे हळूहळू सगळ्या वांग्यांची सालही काढून घ्यायची आहेत. सगळ्या वांग्याची साल काढून झाल्यानंतर हे जे वांग्याचं देठ आहे ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. ही सगळी एका पातेल्यात आपल्याला घ्यायचं आहे. थोडं खोलगट पातेलं आपल्याला यासाठी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे वांगे आहेत हे बघा किती छान असं तेल सुटलं याला. हे पाणी नाही आहे, हे तेल आहे. हे असं तेल सुटलं तर समजावं की आपले जे वांगे आहेत ते खानदेशातले आहेत आणि खूप चांगले आहेत. नाहीतर आपण वांगे बघितले तर त्याच्या बिया या खूप असतात आणि जे बाकीचं मिश्रण आहे वांग्यामध्ये असा रसच नसतो. तर खूप सारं तेल असं सुटलं आहे तर हे वांगे एकदम छान आहेत, खानदेशातले आहेत असं आपण समजावं. आता हे सगळे वांगे जे आहेत ते छान असे रवीने किंवा तुमच्याकडे पावभाजीचं ठेचायचं मिश्रण असेल त्याच्यानेही तुम्ही हे सगळे वांगे जे आहेत ते बारीक असे ठेचून घ्यायचे आहेत. हे सगळे ठेचून झाल्यानंतर आपल्याला पॅन ठेवायचा आहे, कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. त्यानंतर आपण शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले आणि नंतर आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो मिरचीचा ठेचा आपण त्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि नंतर जी कांद्याची पात होती ती धुवून मग आपण याच्यामध्ये तेलामध्येही छान अशी परतून घेऊयात. कांद्याची पात आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची, मग ती कच्ची नाही लागत किंवा तिचा वास असा नाही राहत. कांद्याची पात छान अशी परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरीत जे ठेचून घेतलं होतं आपण वांग्याचं ते वांग्याचं मिश्रण याच्यामध्ये तेलामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे आपण मीठ कमी जास्त टाकू शकतो. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्या या कमी घेऊ शकता. तर हे छान असं एकजीव करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला टाकायची आणि झालं आपलं वांग्याचं भरीत तयार. आमच्याकडे वांग्याच्या भरितासोबत कळण्याच्या पुऱ्या देखील केल्या जातात किंवा कळण्याची भाकरी देखील केली जाते.
तर आज मी वांग्याच्या भरीसोबत इथं कळण्याची भाकरी करत आहे. तर भाकरी कशी पद्धतीने करायची हे पण मी तुम्हाला दाखवते. तर कणिक मळून घ्यायचं, त्याचा छान असा गोळा घ्यायचा आणि मग भाकरी थापून ती तव्यावर शेकून घ्यायची. आता वांग्याचे भरीत हे खानदेशातील फार लोकप्रिय आहे. हे भरीत गरम गरम भाकरीसोबत वाढले जाते. भाकरीवर लोण्याचा गोळा ठेवूनही दिलं जातं. पूर्वीच्या काळी स्त्रिया ज्या आहेत त्या चुलीवर वांगे भाजून घ्यायचे आणि मग त्याचं भरीत करायचे, किंवा काड्या असतात आपल्या, त्या काड्यांमध्ये पण वांग्याचं भरीत वांगे हे भाजले जातात. तर त्याची जी चव आहे ती अगदी अप्रतिम लागते. पण कालांतराने चुली बंद झाल्या आणि त्याची जागा आता गॅसने घेतली. तर हे भाजलेले भरीत छान लागतेच, तसेच हे बनवायला अगदी सोपे देखील आहे. हिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरत्याला मागणी वाढू लागते. शेतमळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. आमच्या गावाकडे हिवाळा सुरू झाला की शेतामध्ये भरीत पार्टी असतेच, म्हणजे असते, सगळ्यांची असते. पण भरीत म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खानदेशचं वांग्याचं भरीत. गोल गरगरीत वांगी, कांद्याची पात आणि मिरचीच्या ठेच्यांनी दिलेली फोडणी याच्या साहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जी आहे ती आपल्या जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हाला पण जर हे भरीत खायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खानदेशात जाण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी आज जसं तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही भरीत बनवून खाऊ शकतात. तर मी आली आहे भाऊबीजेला माझ्या माहेरी खानदेशात जळगाव असोद्याला. आणि इकडे आल्यानंतर मग इकडे सगळा आमचा पाहुणचार म्हणजे वांग्याचं भरीतच बनवलं आहे. तर आता भाऊबीज आहे तर थोडे फटाके फोडले मुलांनी, छान असं सेलिब्रेशन केलं. आम्ही सगळ्यांनी फटाके फोडले आणि खूप छान सेलिब्रेशन केलं भाऊबीज. तर घरामध्ये भरीत बनवलं जात आहे, भाकरी केल्या जाते आहे, बाहेर मुलांची अशी मजा चालू आहे फटाक्याची. तर थोडं आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो आणि फटाके हे फोडले, दिवाळी सेलिब्रेट केली, भाऊबीज. तर या पद्धतीने आमची ही दिवाळी खूप छान अशी झाली. तर मग चला आता आमचं मस्त गरमागरम झणझणीत वांग्याचं भरीत बनवून झालं आहे. त्यासोबत मुळा आहे, मस्त तळलेल्या 2 मिरच्या, कांदा, काकडी, मुळ्याचा पाला आणि कण्याची भाकर. तर चला आता मी मस्त ताव मारते वांग्याच्या भरीतवर. तर तुम्ही कधी येताय खानदेशात वांग्याचं भरीत खायला? म्हणजे तुम्ही कधी बेत करताय खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवायला? चला तर मग पटकन, हिवाळाही सुरू झाला आहे, मस्त वातावरणही आहे. चला पटकन हा बेत तुम्ही बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीने तुमचं हे वांग्याचं भरीत झालं आहे. तर चला, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केलं असेल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.